आणि राज्यनाट्य स्पर्धेसाठी सुद्धा तुम्ही परीक्षक म्हणून काम करता. अनेकदा त्या स्पर्धेविषयी असं म्हटलं जातं, अनेकदा निकाल लांबवला जातो. तो निकाल फेअर नाहीये, ट्रान्सपरंट नाहीये, पार्शियालिटी झाली असे त्याच्यावर अनेकदा आरोप केले जातात. अनेकदा परीक्षक सुद्धा नाटक चालू असताना मोबाईलमध्ये काहीतरी बघताय. एक दोन परीक्षकांचे झोपल्याचे फोटो मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाले. तर तुम्ही स्वतः परीक्षक म्हणून काम केलं, किती दबाव असतो निकालामध्ये आणि किती चांगल्या पद्धतीने हा निकाल लागतो किंवा किती चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडते? आणि आता मी गेली 3 वर्ष परीक्षक म्हणून काम करतोय. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की मला असा कधी अनुभव आला दबाव वगैरेचा. त्यामुळे आम्ही 3 परीक्षक जी काही व्यवस्थित चर्चा करून जो काही निर्णय घेऊ तो, आणि ही पद्धत इतकी टिपिकल सरकारी पद्धतीने TDS आहे, पण ते गरजेची काय आहे माहिती का, प्रत्येक पातळीवर चेक होत जाते. ओके, हे लोकांना माहीत नसतं जेव्हा आरडाओरड करत असतात. बरं. मी आता बोलू शकत नाही, पण गुणपद्धती कशी आहे, तुम्हाला प्रत्येक नाटकाचं दररोज पॅक करून द्यावं लागतं. मग ते शेवटी उघडून मग त्याचं कॅल्क्युलेशन करून एक मोठा चार्ट तयार करतं सरकार दर केंद्राचा. त्याच्यात प्रत्येक नाटकातले प्रत्येक पात्र प्रकाश नकारण्याचं असतं, त्याचे प्रत्येकाचे नाटक द्यावं बरं. लागतं. TDS आहे. आणि त्यामुळे मला तरी आता 3 वर्षात असं काहीही अनुभव, कोणी कधीही काहीही इंटरफेअर केलं, निकाल लागायला उशीर वगैरे, तर मी सांगतो की तो रिझल्ट तुम्ही पॅक करायचा, त्या समन्वयकाच्या हातात द्यायचा. तो समन्वयक मंत्रालयात सचिवालयात पोहोचत होते, तिथल्या त्या खात्याच्या मंत्र्यांची सही झाल्याशिवाय तो उघडला किंवा किमान सचिवाची तरी सही लागते, मुख्य सचिव. बरं. आता आपली पद्धत माहिती आहे तुला की समज की चंद्रपूरचा निकाल आहे, चंद्रपूरवरनं तो निकाल यायलाच तुम्हाला 2 दिवस जातात. त्यानंतर मग तिथं ते सचिव वगैरे सुद्धा उपलब्ध असायला या सगळ्यात वेळ जातो. बरोबर. आणि तुला अजून एक गंमत सांगतो की हे जे काम करणारे प्रत्येक माणूस आहे त्याप्रमाणे त्याच्यात व्यक्तिरित्या प्रकृती म्हणतात तसं प्रवृत्ती आहेतच ना. ऑब्जेक्शनच घे, हेच कर, त्या नाटकातला अनोळखीच व्यवसाय घेतो, असं काही ना काही कारण काढून ते निकाल लागतात या पद्धतीत. आणि बाकी परीक्षकांबद्दल बोललं जातं की ते लोक काढतात, प्रत्येक ठिकाणी असं होत असतं. म्हणजे एखाद्या कुचक्या दाण्यामुळे सगळ्या लोकांना नावं ठेवण्यात काही अर्थ असं मला वाटत नाही.